कुबूल है कुबूल है करत तिने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला अल्लाचा हुकूम मानत स्वीकारले. ती त्या समाजाचे प्रतिनिधित्व करते ज्या स्त्रीने बुरखा घालून आयुष्य व्यतीत करावे. तिच्या मताला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंमतच नाही. पण ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकून घेतले सारे. फिरोजा नदाफ, प्रख्यात उद्योजिका, अक्कलकोट. आदर्श वेल्डिंग वर्क्सची संचालिका. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ती मावशीच्याच मुलासोबत विवाहबद्ध झाली. पुढे वडिलांचीच वारस होईल हे कुणी जाणले होते. लग्नाच्या 2च वर्षात 2 मुलांची आई झालेली फिरोज मावशीमध्ये अम्मी शोधायला गेली तेव्हा कळले की माय मरो पण मावशी जगो ही म्हण इथे खोटी ठरली होती. फिरोजच्या वडिलांची संपत्ती कशी बळकवता येईल यासाठी फिरोजचा मानसिक व शारीरिक छळ होऊ लागला. एवढ्यासा जीवाने सोसावे तरी किती. त्यावेळी मोठी बहीण भक्कमपणे पाठीशी उभी राहिली. फिरोजला भावाचा दर्जा दिला आणि माहेरी सुरू झाला फिरोजचा पुढचा संघर्षपूर्ण पण यशस्वी प्रवास. 10वी पास फिरोज वेल्डिंग ट्रेडचा डिप्लोमा करून अब्बूजानला मदत करू लागली. फिरोज म्हणते, अब कामयाबी इतनी जोर पकडने लगी है तो पीछे देखने को वक्त कहाँ है. वेल्डिंगच्या या व्यवसायात तिचे मेहंदीचे हात, चुडीचे हात आता पुरते पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागले होते. आता व्यवसाय वाढू लागला होता. अब्बूची शिकवण होती, जिंदगी में कोई काम अधूरा नहीं छोड़ना. आता फिरोजचे आदर्श वेल्डिंग वर्क तालुक्यात अव्वल होते. कामावर काम भेटत होते. RTO कडून शासनाचे ट्रॅक्टर ट्रॉली बनवायचे कामही फिरोजलाच मिळाले. मंदिर असो, मस्जिद असो वा गुरुद्वार, निर्मितीचे काम घेताना ते मोफत करायचे हे फिरोजचे संस्कार होते हे ती जाणत होती. न हिंदू हुआ है न मुसलमान हुआ है, न हिंदू हुआ है न मुसलमान हुआ है, ममता के कोख से तो सिर्फ इंसान हुआ है. फिरोजने निर्माण केलेल्या ट्रॉली आता महाराष्ट्राबाहेर कर्नाटक व इतर राज्यात जाऊ लागल्या. याच प्रवासात तिने बहिणीला अक्कलकोटची पहिली महिला नगराध्यक्ष बनविले. या दोन्ही बहिणींचा स्वामी समर्थ देवस्थानला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा होता. आज फिरोज यशाच्या उंच मिनारवर आहे. मैं औरत हूँ, तलाकशुदा हूँ, अकेली माँ हूँ, ये सोचने के लिए मेरे पास अब वक्त नहीं. मैं सिर्फ यही मानती हूँ, मैं जिंदा हूँ तो जीत पे यकीन करती हूँ. आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात उद्योजिका म्हणून अनेक पुरस्काराची मानकरी ती आहे. इंजिनिअरिंग व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना ती आता बिझनेस मॅनेजमेंटचे धडे देते.